हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत पनीर टाकोस. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट अशी लागणारी पनीर टाकोसची रेसिपी आपण आज बघणार आहोत. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि इथे आपण कांदा आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि पनीर कट करून घेतले आणि हे चिली फ्लेक्स आहेत आणि हे हिरवी मिरचीचं वाटण आहे. आणि आता आपण तेलामध्ये कांदा आणि शिमला मिरची परतून घेतली. आता त्याच्यामध्ये पनीर पण टाकून घेऊया आणि हलक्या हाताने हे आपल्याला मिक्स करायचं आहे. जास्त फास्टमध्ये करायचं नाही, जेणेकरून पनीर आपलं तुटलं नाही पाहिजे. आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं लाल तिखट आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले, थोडासा टोमॅटो सॉस पण टाकून घेतला आणि मस्तपैकी हे आता आपण अर्धा मिनिट परतून घेऊया. आणि मी इथे गव्हाच्या पिठाची चपाती तयार केलेली आहे. साधी चपाती करायची, घडीची करायची नाही. चीज लावून घेऊया आणि चीजमध्ये थोडीशी चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर मिक्स केलेली आहे. हे पूर्ण चपातीला आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि काळी मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स एकत्रच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लावायला बरं पडतं. आणि याच्यावरती आता आपण जे तयार केलेलं सारण आहे पनीरचं ते टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्हाला आवडेल तसं टाकू शकता. आणि हे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तव्यावरती ठेवायचं आहे भाजण्यासाठी. आणि तव्याला गरम करून घ्यायचं आधी, मग थोडंसं त्याच्यावरती बटर टाकून घ्यायचं आणि लो टू मीडियम हीटवरती छानपैकी हे पनीर टाकोस आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. हे बघा, एक साईड थोडीशी झालेली आहे आणि मस्त असे पनीर टाकोस आता आपले इथे तयार होणार आहे. आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही. सुट्टीच्या दिवशी मुलांसाठी करायचं, मुलं खूप आवडीने खातात. आणि अशाच पद्धतीने मी आता सर्व पनीर टाकोस तयार करून घेते. आणि आपले पनीर टाकोस इथे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त असे दिसतात आणि खायला पण तेवढेच टेस्टी लागतात. आणि आजची आपली जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.